सर्वांना नमस्कार. मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर पोलीस तालुका पोलीस ठाणे. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 15/7/2026 रोजी रात्र 9:30च्या सुमारास ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचे जे चालक आहेत ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी, हे कंपनीचे मालकांच्याकडून जे दिवसभर कलेक्शन वगैरे होती, कॅश होती, ते साधारण दिवसभराची कलेक्शन करतात आणि ते संध्याकाळी मालकांच्या घरी देतात. तर त्या दिवशीसुद्धा त्यांनी काही कॅश कलेक्शन केली होती आणि ती कॅश मालक यांच्या घरी घेऊन जाण्याकरता निघाले असता त्यांना सोलापूर हैदराबाद हायवेवरती एका पांढऱ्या एर्टिगा कारमधून अज्ञात 3 इसमांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार फायर केला होता. 2 राऊंड फायर केले होते आणि जीवेनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने, त्यांच्याकडे काही रोकड असलेले ती लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर फायर झाला होता. आणि त्यानंतर त्यांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून जे चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिव्हर्स करून गाडी पुन्हा कंपनीत आले होते. अशी एक घटना आम्हाला तात्काळ माहिती मिळाली तर आम्ही घटनास्थळी पोचलो होतो. घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले. त्याच्या अनुषंगाने रात्रच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते. आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते. 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता. साधारण 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला. त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे दररोज कॅश कलेक्शन करतात, घेऊन जातात, ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता. आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली. त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती, त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं. त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती. त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे. त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते. त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपला होता. परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती, तो मिळून नव्हता आला. तर तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला. त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं, तर वेपनसुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे. आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन एर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर 70सुद्धा त्यांनी एक जीवनिष्ठ ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता. असं इत्थंभूत साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळालं. सदर गुन्ह्याचा तपास हा API सोमनाथ कदम स्वतः करत आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ बाकीचे जे आमचे बाकी पाठीमागे जे सर्व टीम आहे त्यांनी आतापर्यंत हा तपास पूर्ण पार पाडला आहे. आरोपीचं काय रेकॉर्ड आहे का? गुन्हे दाखल आहेत. यातले काही आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत. गंभीर 307 सारखे गुन्हे दाखल आहेत. अशा स्वरूपाचं काही रेकॉर्ड त्यांचा आम्हाला प्राप्त आहे आणि त्या अभिलेखानुसार त्यांच्यावर आणखीन आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाही तपास चालू आहे. त्याचं नाव निष्पन्न होईल आणि तो वेपन कुठून आणला होता त्याच्या सखोल मुळापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एकच बंदूक आहे. आता ह्यात जवळपास 8 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत, जे चालक यांनी बघितलेले आहेत, त्यांची आम्हाला ओळख परत घ्यायची असल्या कारणाने आम्ही त्यांची 2 नावं आपल्याला सांगू इच्छितो. परंतु इतर 6 आरोपी आहे त्यांची नावं आम्ही तुम्हाला देत आहोत. अडीच जे मालक आहेत त्यांनी सांगितले की फिर्यादीप्रमाणे 2.5 लाख रुपये ते त्यांना घरपोच करण्यासाठी ड्रायव्हर घेऊन जात होते. तो जो आरोपी जो आता अटक केला त्याच्याकडनं रिव्हॉल्वर हस्तगत केलेली आहे आम्ही. आता 29 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या आरोपीची. त्याच्याकडे आम्ही माहिती घ्यायला लागलो. त्याच्याकडून तपास चालू आहे की कुठून आणलेली आहे पिस्टल. या आरोपीमध्ये एक व्यक्ती कामगार आहे अशी माहिती आहे. अगदी बरोबर आहे. तो त्या ठिकाणी काम करत होता. त्याला कंपनीतलं कार्यपद्धती माहिती होती. कलेक्शन दिवसभराचे किती गोळा होते, कलेक्शन झाल्यानंतर तो कोणता ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो
ह्याची इत्थंभूत माहिती त्याला होते आणि ती सगळी ती माहिती त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याचे पूर्ण पुरावे हस्तगत झालेले आहेत. मुख्य आयडिया त्या कामगाराचीच होती का? किती दिवसापासून त्या कंपनीत कामाला होता आणि ही जी घटना जर बघता 8 आरोपी निष्पन्न झाले म्हणजे ही रेकी अगोदरपासून केलेली होती का? अगदी बरोबर, प्लॅन करून होतं का? अगदी बरोबर आहे. पूर्ण प्लॅन ह्यांचा झालेला आहे. हे एकत्र बसलेले होते घटना घडण्यापूर्वीसुद्धा, ते सुद्धा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. यांनी जो प्लॅन केला होता यापूर्वीसुद्धा एकदा तो प्रयत्न करायचा हा कट रचून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो असफल ठरला. पुन्हा आणखी त्यांनी ह्या दिवशी तो प्लॅन आखलेला. मुख्य आयडिया त्या कामगाराचीच होती का बाकीचे मुख्य आरोपी त्याचे होते? मुख्य आरोपी जो आम्ही अटक केलेला आहे वेपनचा आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2 आरोपी जे आहेत हे पूर्ण प्लॅन ह्या तिघांचा होता. हा ड्रायव्हर जो काम करणारा व्यक्तीला त्यांनी हाताशी धरून हे पूर्ण करण्याचा प्रयत्न असा त्यांचा हा माणूस होता. हो धाराशिव जिल्ह्यात साजेस मुख्य आरोपी जो आहे हां, तो धाराशिव जिल्ह्यातला आहे. 50 ते 60 लाखपेक्षा जास्त कॅश होती अशी एकंदरीत चर्चा आहे. आणि अप्पा फिर्यादी इथे. फक्त नाही. 2.5 लाख रुपये. नाही काय अफवा कळलं नाही हा असं आहे. नाही माल चर्चा आहे. जे फिर्याद जे आहे इब्राहिम मोतीवाला हे कंपनीचे मालक आहेत. त्यांनी जे घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी जे आम्हाला हकीकत सांगितली त्यांच्यानुसार 2.5 लाख त्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या तपासात काय निष्पन्न झालं? नाही तपासात कॅश गेलीच नाही. गेलेलीच नाही ना कॅश. गेल्या 2 महिन्यापूर्वी पण असंच घटना घडली आता पण ही घटना बोरामध्ये एकंदरीत बोरामध्ये परिसरात गुन्हेगारी वाढते. गेल्या महिन्यात जो मर्डर झाले होते, ट्रिपल मर्डर, तो घरगुती वादातून घडलेली घटना होती. आणि ही जी आहे हे सराईत आरोपी आहेत, रेकॉर्डवरचे आहेत, त्यांनी एकत्र मिळून हा प्लॅन केला होता. आणि अशा आपल्या हद्दीतली आत्ताच्या नजीकच्या काळातली पहिली घटना आहे. जेव्हा ते कंपनीचे जे वाहन चारची गाडी बाहेर पडली, गाडीमध्ये किती लोक होते आणि जेव्हा त्या आरोपीनं गोळीबार केला ड्रायव्हर जखमी झाला म्हणजे ते कशा पद्धतीचा हत्या होती? कारण तास जोडून ते ड्रायव्हर जखमी झाले. त्याची काय अवस्था होती ड्रायव्हर? ज्यावेळेस कंपनीतून तो बाहेर पडला चालक एकटाच गाडी घेऊन निघाला होता आणि त्याच्या समोरच डायरेक्ट त्यांनी अचानक समोर गाडी आडवी लावून ज्यावेळेस तो उतरला रुको रुको करके असं म्हणून डायरेक्ट वेपन काढून त्यांनी फायर केले. 2 फायर केलेले आहेत. एकाच वेळेस 2 फायर केलेले आहेत आणि त्यातली एक जी गोळी आहे त्याचं रिकोचिव ठेवून ते पुढचं असतं ते त्या छातीत अडकलेलं होतं. व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. हा बंदोबस्तासाठी गेलता पंढरपूर वारीच्या. एक 15 ते 20 लोकच फक्त पोलीस स्टेशनला हजर होते. तर फक्त 15-20 पोलीस असताना देखील दिवस रात्र 8 दिवस म्हणजे तुम्हाला Continue चालू. सांगायला मला कौतुक वाटतं आमच्या लोकांचं. 8 दिवस झोपलेलं सुद्धा नाहीत, जेवण व्यवस्थित केलेलं नाही. परंतु हे आरोपी शोधण्यासाठी दिवस रात म्हणजे अक्षरशः 4 जिल्हे फिरलेले आहेत. जवळपास म्हणजे 100च्या वर CCTV फुटेज आम्ही चेक केलेले आहेत. आणि आमचा जर प्रवास जर तुम्ही बघाल का नाही, जवळपास 2,500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आमच्या लोकांनी. आणि ह्या 8 आरोपींना शोधून काढले. मुख्य आरोपी नेमकं सापडलं कुठं? बोरामणीचा जंगल परिसर. मुख्य आरोपीला शोधण्यासाठी जवळपास पहिल्या दिवसापासून आमची टीम प्रयत्न करत होती आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत 4 ते 5 आम्हाला कंटिन्यू त्या मागावर होते. आणि असेच काही वेळेस लातूरला माहिती मिळाली, काही वेळेस तो हैदराबादला गेल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणीपर्यंत आमची टीम गेली होती परंतु तिथं मिळालं नाही. त्यानंतर पुन्हा आणखीन रिवर्स शून्यापासून सुरुवात आम्ही तपास करायला सुरुवात केली की घटना ठिकाणीपासून तो कुठं कुठं जाऊ शकतो. तर त्याच वेळेस आम्हाला बोरामणीपासूनच एक जंगल परिसर आहे त्या ठिकाणी तो नेहमी यापूर्वी आसरा घेतो अशी एक माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या पथकाने त्या ठिकाणी व्हेरीफाय केला आणि त्यांना आरोपी त्या ठिकाणी मिळालेला. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।